नमस्कार, मी सुवर्णा जोशी. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात एका मोठ्या बातमीने करतो आहोत. दिल्लीच्या सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण झालेली आहे, कारण आंदोलकांकडून बॅरिकेड्सची तोडफोड झाली आहे. काही ठिकाणी पोलिसांना लाठीमार करावा लागलाय, अश्रूधुराही सोडावा लागलाय. गाझीपूर, सिंधू आणि टिकरी बॉर्डरवर ही हिंसा सुरू आहे. मुबारका चौकाजवळ एक बसही जाळण्यात आली. शेतकऱ्यांवर अश्रूधुराचे फवारे मारण्यात आलेले आहेत. आंदोलकांकडून हिंसेला सुरुवात झाली अशी टीका होती, असा आरोप होतोय. ट्रॅक्टर रॅली काढण्यात आलेली होती आणि त्यात प्रचंड गोंधळ झालेला आहे. दिल्लीत परिस्थिती तणावपूर्ण बनलेली आहे. लाल किल्ल्यात शेकडो आंदोलक जमलेले आहेत. टिकरी सीमेवर सर्वाधिक संघर्ष झालेला बघायला मिळतोय. एका बाजूला पोलिसांचं बॅरिकेडिंग, सुरक्षा व्यवस्था, दुसरीकडे आंदोलक आक्रमक. ट्रॅक्टर रॅली जी काढली गेली त्या ठिकाणी प्रचंड हिंसा झालेली आहे. पोलिसांना परिस्थिती हाताळण्यासाठी अश्रूधुराचा मारा करावा लागलेला आहे. दिल्लीतली ही आपण दृश्य आता बघतोय. परिस्थिती तणावपूर्ण बनलेली आहे. साधारणपणे 2 महिन्यांहून अधिक कालावधी झालेला आहे. शेतकरी थंडी, वारा, पाऊस यामध्ये आंदोलन करत आहेत. शेतकरी कायदे रद्द करा अशी त्यांची मागणी आहे. आणि आता दिवसेंदिवस महाराष्ट्रातल्या देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमधून, महाराष्ट्रामधून सुद्धा पाठिंबा या शेतकरी आंदोलकांना मिळतो आहे. ट्रॅक्टर रॅली आज नवी दिल्लीमध्ये काढली जाणार होती आणि त्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये हिंसक रूप बघायला मिळतंय. आंदोलनाचं हे हिंसक रूप आहे. शेकडो आंदोलक लाल किल्ल्यामध्ये सुद्धा घुसलेले आहेत. पोलीस परिस्थिती हाताळण्यासाठी बॅरिकेडिंग करताना, सुरक्षा व्यवस्था कडक करताना, सुरक्षेचं नियोजन वेगवेगळ्या रस्त्यांवर, भागांवर करताना बघायला मिळत आहेत. अश्रूधुराच्या नळकंड्याही फोडाव्या लागलेल्या आहेत. शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त करतो, त्यांना समाजकारणातून उद्ध्वस्त करण्याची ताकद आमच्यात आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलाय. मुंबईतल्या आझाद मैदानात शरद पवारांनी काल हा इशारा दिला. पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी सबन हिंदुस्थानला फुरेल एवढा गहू दिला, तांदूळ दिला आणि 100% खरेदी करायला सांगितलं. त्यावेळच्या सरकारने, मनमोहन सिंगांनी आम्हाला सांगितलं 100% खरेदी करा. आजचं सरकार 100% खरेदी करायला तयार नाही. आजचं सरकार किमती फडल्याच्या नंतर किमती त्यातलं शेतकऱ्याला वाचवण्यासाठी मार्केटमध्ये उतरायला तयार नाही आणि शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त करताय. जो शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त करतो, आज त्यांना समाजकारणातून उद्ध्वस्त करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. हेच तुम्ही आज या ठिकाणी दाखवलं. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया. प्रशांत, आत्ता दिल्लीतली काय परिस्थिती आहे? हिंसक वळण या ट्रॅक्टर रॅलीला लागलं, ते कुठे लागलं आणि कुठल्या कुठल्या भागामध्ये या आंदोलकांनी कशा पद्धतीने आक्रमकता दाखवलेली आहे? महत्वाचं म्हणजे जर बघितलं, या घडीला सध्या ITO परिसरामध्ये जे हिंसाचार आहे त्याची संपूर्ण चित्र पुढे आलेलं आहे. पोलिसांच्या काही गाड्यांना तोडफोड करण्यात आलेली आहे. रस्त्यावरती बॅरिकेडी टाकण्यात आलेली आहे. सोबतच अनेक ठिकाणी ट्रॅक्टर ठेवण्यात सोडून शेतकरी दुसऱ्या ठिकाणी जमा झाले आहेत. त्यामुळे ट्रॅफिक काही ठिकाणी खुलं करायला अडचण येत आहे. पण सध्या परिस्थिती बघितलं, लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना पाठिंबा देणारे अनेक वर्ग पोहोचला होता. शेतकरी काही शेतकरी, निवडक शेतकरी पोहोचले होते. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवरती लाठीचार्ज देखील पोलिसांनी केलेला ती दृश्य पुढे आलेली आहे. सोबतच टिहरी सीमे भागामध्ये आणि बुराडी सीमे भागामध्ये अश्रूधुराचे नळकांडे देखील शेतकऱ्यांची फोडण्यात आले. पण शेतकऱ्यांचा एक मोठा जनसमूह जो गाझीपूर परिसरातून निघाला होता, त्यापैकी बहुतांश शेतकरी हे आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत. पण काही जे त्यांना पाठिंबा देणारा समूह आहे, जो लाल किल्ल्यापर्यंत पोहोचलेला आहे, त्यांना आता तिथून पांगवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहे. सोबतच या संपूर्ण आंदोलनाचे एक आयोजक नेते जे आहेत योगेंद्र यादव, जे शेतकरी संघटनेचे एक नेते देखील आहे,
त्यांनी आवाहन केलं आहे की शेतकऱ्यांनी निश्चितपणे रूटनीच परेड करावं, कुठल्याही प्रकारची हिंसा करू नये. आणि त्यांनी म्हटलं जो हिंसाचार घडवत आहे ते त्यांच्याशी शेतकऱ्यांचा काही संबंध नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. पण महत्वाचं म्हणजे संघर्षाचं स्वरूप या आजच्या नक्की नवी दिल्लीमध्ये संघर्ष तर सुरू झालेला बघायला मिळतोय, तणावपूर्ण परिस्थिती बघायला मिळते आहे. तुर्तास धन्यवाद प्रशांत, आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. आता आपण मुंबई लोकल विषयी बोलूया. सर्वसामान्यांकरता लवकरच लोकल सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. रेल्वेची याबाबत किती तयारी आहे याबाबत मात्र पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अलोक कंसल यांच्याशी सविस्तर संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आपल्याबरोबर आलोक कंसल जे आहेत, आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, पिछला पूरा साल जो है चुनौती भरा था, तो कैसा था वो साल पश्चिम रेलवे के लिए, वेस्ट रेलवे के लिए? देखिए, वर्ष 2020 हमारे लिए बहुत चुनौतीपूर्ण था. वैश्विक महामारी कोविड की फैली हुई थी, लेकिन हमने रेलवे ने एक प्रण लिया कि इस चुनौती को एक अवसर में बदलेंगे और हमारे पूरे पश्चिम रेलवे और पूरे भारतीय रेल में हम लोगों ने बहुत अधिक कार्य किए. वो कार्य किए जो बहुत सालों से लंबित थे, क्योंकि उसके लिए हमें लंबे ब्लॉक की आवश्यकता होती थी. इंफ्रास्ट्रक्चर मेंटेनेंस सेफ्टी इज़ माय फर्स्ट प्रायोरिटी, तो दैट वाज गिवन द हाईएस्ट प्रायोरिटी. और इस लॉकडाउन के दौरान मैं आपको बताना चाहता हूँ कि हमने जो श्रमिक स्पेशल चलाई वो 1234 जो हमने चलाई वो गुजरात और महाराष्ट्र से मिलाकर पूरे देश में अलग अलग राज्यों में हमने 18 लाख से अधिक लोगों को यहाँ से भेजा और उनको अपने अपने गंतव्य स्थान पर पहुँचाया. इसके साथ साथ हमने माल लदान में, जो कि शुरू में दिक्कतें आई थी कोविड की महामारी से, हमारा पूरा रेवेन्यू डाउन हो चुका था, लेकिन हम लोगों ने इसको बाउंस बैक किया और जुलाई के बाद में हम इस लक्ष्य तक पहुँच चुके हैं कि हमने लास्ट ईयर का जो टारगेट था वो पूरा कर चुके हैं और हम आगे बढ़ने की चेष्टा कर रहे हैं. वर्ष 2020 was a difficult one, but then my entire team, मेरी पूरी टीम ने, हर अधिकारी हर कर्मचारी ने इसका डटकर सामना किया. चाहे वो मेरा एक ट्रैकमैन हो, चाहे मेरा डॉक्टर हो, आरपीएफ का स्टाफ हो, टीआरडी का स्टाफ हो, हर व्यक्ति ने अपनी अपनी जगह पर मन लगा के पूरा कार्य किया. और मुझे ये महसूस नहीं हुआ कि हम इस महामारी के दौरान हम कुछ नहीं कर पा रहे हैं. हमने वो काम किए और हमने वो मुकाम हासिल किए कि देश में हमने अपनी पश्चिम रेल का नाम ऊपर रखा है. वो कोशिश करेंगे कि ऐसे ही आगे बढ़ते रहे हम लोग. तर हे होते पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, आणि ज्यांच्या मते राज्य सरकारनं म्हणतात 2 ते 3 दिवसात सगळ्या सर्व्हिसेस सुरू करण्याची क्षमता किंवा सुरू करण्याची त्यांची तयारी आहे. त्यामुळे आता हे बघणं महत्त्वाचं ठरेल की मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच म्हणजे कधी ट्रेन सुरू होत आहेत आणि एकूणच रेल्वेकडनं कशी व्यवस्था केली जाते. प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आता आपण एका जीनियसची ओळख लहानपणापासून होते हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. आपल्याला काही चुणूक किंवा काही गोष्टी त्याच्यामध्ये दिसायला लागतातच लहानपणापासून. त्यांची आपली कमाल लहान वयातच दाखवायला सुरुवात झालेली आहे. नेटवर्क 18च्या या खास मोहिमेमध्ये असेच काही जीनियस आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत किंवा त्यांची भेट आम्ही घडवणार आहोत. आपण पाहूयात बायजूस यंग जीनियस. नमस्कार. जीनियस जो मुश्किल चीजों को आसानी से कर दे वो है टैलेंट, और जो असंभव को आसानी से कर दे वो है जीनियस. और ऐसे ही नामुमकिन को मुमकिन करने वाले जीनियसेस से मिलवा रहे हैं हम आपको इस मंच के जरिए. बायजूस यंग जीनियस के हर एपिसोड में हम मिलेंगे कुछ ऐसे यंग जीनियसेस से जिनकी उम्र तो छोटी है पर कारनामे बड़े. 7 साल की उम्र में क्या कभी आपने सोचा कि इंटरनेशनल मैराथन भागा जाए या फिर रनिंग का नया रिकॉर्ड बनाया जाए? हमारी पहली यंग जीनियस ने ये सब दुनिया को करके दिखाया है, वो भी 7 साल की उम्र में. किसी भी रेस से पहले मेरा एक ही लक्ष्य होता है कि अपने फिनिशिंग लाइन पर सबसे पहले पहुंचना. अभी मैं 2024 ओलंपिक के लिए तैयारी कर रही हूँ और उसके लिए मैं रोजाना 8 घंटे प्रैक्टिस करती हूँ, डाइट फॉलो करती हूँ और मैं टीवी वगैरह नहीं देखती. बहुत कंपटीशन है आपके खेल पे, ट्रैक एंड फील्ड पे बहुत कंपटीशन.
जब आप ओलंपिक मेडल जीतेंगे ट्रैक एंड फील्ड में इंडिया के लिए, आप फर्स्ट बने पोडियम में नंबर 1, और तब मैं पीछे होके ताली बजाएंगे आपके लिए। हमारी अगली यंग जीनियस है बहुत खास। इन्होंने दिलचस्पी दिखाई है फॉसिल्स में और ये बन गई हैं यंगेस्ट पेलियोंटोलॉजिस्ट। इनका नाम है अश्वथा बिजू। It is important that each and every one of us should learn something about history because we are what we come from. Hi, this is Ashwata Biju. I'm a young paleontologist of India who have collected nearly 120 specimens of fossils from 3 different beds. Hi Ashwatha, come. Welcome to Byju's Young Genius. 13 years old and you are doing a study of fossils. You have something which look like rocks to me. They're What are actually these? fossils. These are fossils. Yes. Okay, now tell me, when you see these fossils, you got a lot of, for the layman, for somebody who does not understand fossils, they look like rocks. So how do I differentiate? What is the average age of what you have brought for us here on the Young Genius platform? So I have bought different fossils from 3 river basins. There are the 3 different fossil fields I worked under. One specimen from Godavari River Basin and Which the is other. that? This is a dinosaur bone fragment This is a collected. dinosaur bone fragment. Yes. This is 252 million year old. 252 million years old. Yes. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला अनेक लहान अशा जीनियसना भेटायचं आहे। एक छोटासा आपण इथे ब्रेक घेऊया बुलेटिनमध्ये। लगेच भेटणपणापासूनच होते हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। अशाच सगळ्या जीनियसना आपण महाराष्ट्रभरातनं नव्हे देशभरातनं शोधणार आहोत आणि त्यांच्याशी तुमची ओळख आम्ही करून देणार आहोत। त्यांची आपली कमाल लहान वयातच ते दाखवायला लागतात। नेटवर्क 18च्या मोहिमेमध्ये असेच काही जीनियस आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। बायजूस यंग जीनियस। पुन्हा एकदा एका जीनियसला भेटूया। नमस्कार। जीनियस जो मुश्किल चीजों को आसानी से कर दे वो है टैलेंट, और जो असंभव को आसानी से कर दे वो है जीनियस। और ऐसे ही नामुमकिन को मुमकिन करने वाले जीनियसेस से मिलवा रहे हैं हम आपको इस मंच के जरिए। बायजूस यंग जीनियस के हर एपिसोड में हम मिलेंगे कुछ ऐसे यंग जीनियसेस से जिनकी उम्र तो छोटी है पर कारनामे बड़े। 7 साल की उम्र में क्या कभी आपने सोचा कि इंटरनेशनल मैराथन भागा जाए या फिर रनिंग का नया रिकॉर्ड बनाया जाए? हमारी पहली यंग जीनियस ने ये सब दुनिया को करके दिखाया है, वो भी 7 साल की उम्र में। किसी भी रेस से पहले मेरा एक ही लक्ष्य होता है कि अपने फिनिशिंग लाइन पर सबसे पहले पहुंचना। अभी मैं 2024 ओलंपिक के लिए तैयारी कर रही हूँ और उसके लिए मैं रोजाना 8 घंटे प्रैक्टिस करती हूँ, डाइट फॉलो करती हूँ और मैं टीवी वगैरह नहीं देखती। बहुत कंपटीशन है आपके खेल पे, ट्रैक एंड फील्ड पे बहुत कंपटीशन। जब आप ओलंपिक मेडल जीतेंगे ट्रैक एंड फील्ड में इंडिया के लिए, आप फर्स्ट बने पोडियम में नंबर 1, और तब मैं पीछे होके ताली बजाएंगे आपके लिए। हमारी अगली यंग जीनियस है बहुत खास। इन्होंने दिलचस्पी दिखाई है फॉसिल्स में और ये बन गई हैं यंगेस्ट पेलियोंटोलॉजिस्ट। इनका नाम है अश्वथा बिजू। It is important that each and every one of us should learn something about history because we are what we come from. Hi, this is Ashwata Biju. I'm a young paleontologist of India who have collected nearly 120 specimens of fossils from 3 different beds. Hi Ashwatha, come. Welcome to Byju's Young Genius.
13 years old and you are doing a study of fossils, you have something which look like rocks to me. They're What are actually these? fossils. These are fossils. Yes. Okay, now tell me, when you see these fossils, you got a lot of, for the layman, for somebody who does not understand fossils, they look like rocks. So how do I differentiate? What is the average age of what you have brought for us here on the Young Genius platform? So I have bought different fossils from 3 river basins. There are the 3 different fossil fields I worked under. One specimen from Godavari River Basin, and Which the is other. This is a dinosaur bone fragment. This is a dinosaur bone fragment. Yes. This is 252 million year old. 252 million years old. Yes. जसं मी ब्रेकपूर्वी सुद्धा जाताना म्हटलं की अशा अनेक जिनियसना आपण नेटवर्क 18च्या शोमध्ये भेटणार आहोत. शनिवार आणि रविवार बायजूस यंग जिनियस हा शो असेल, ज्यामध्ये अशा देशभरातल्या जिनियसना आपण भेटणार आहोत. आत्ता बुलेटिनमध्ये इथेच थांबतो. एका स्पेशल शोसह काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.